पुण्यातील शिवाजीनगर भागात रस्त्यावर झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं वाहनं अडकून पडली. झाड कोसळल्यानं वाहनांमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. झाड पडल्यानं जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वाहनांची गर्दी झाली आहे. अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडनं. लक्ष्मण, आत्ताची स्थिती नेमकी काय? काय करायचं? लक्ष्मण, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आत्ता नेमकी तिथली स्थिती काय आहे? हो 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 नक्कीच श्रुतीजी, खरं तर गेली 4 ते 5 दिवसापासून पुण्यामध्ये सातत्यानं पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे शहरामध्ये विविध भागात झाडे उलमडून पडण्याच्या घटना आहेत सातत्यानं घडत आहेत. मी सध्या वाकडेवाडी परिसर या भागामध्ये आहोत आणि हा मुंबई पुणे जो जुना हायवे आहे आणि या हायवेवरती एक भलं मोठं झाड जे आहे ते अगदी हा रहदारीचा रस्ता आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात वाहतूक या ठिकाणी रस्त्यावरून होत असते. मात्र 3 ते 4 गाड्या, एक झाड मोठं झाड उलमडून पडलं आणि या जवळपास खरं तर एक 10 लोक जे आहेत या गाड्यांमध्ये अडकलेली होती. मात्र या ठिकाणी अग्निशामक दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्यात आणि त्यांच्या माध्यमातून जे अडकलेले गाडीमध्ये जे लोक होते त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. मात्र या गाड्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर वाहनांच्या रांगा ज्या आहेत या वाकडेवाडीच्या रस्त्यावरती लागलेलं आपल्याला या ठिकाणी चित्र जे आहे ते पाहायला मिळते. आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं जे आहे ते मोठं झाड जे आहे ते या गाड्यांवरती पडलं. जवळपास 4 ते 5 गाड्या या झाडाखाली अडकल्यावर त्या सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मोठी वाहतूक कोंडी झालेलं चित्र सुद्धा या ठिकाणी वाकडेवाडी परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जवळपास सकाळपासून 2-3 झाडे पडण्याच्या सुद्धा घटना घडलेल्या होत्या. मात्र ही एक मोठी घटना म्हणावी लागेल. नक्कीच लक्ष्मण, अपडेट्स घेत राहूच.